आज आम्ही निघालो कल्याणजवळील मुरबाड परिसरात वसलेल्या एका आलिशान विलामध्ये. शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात लपलेली ही प्रॉपर्टी पावसाने जणू जिवंत करून टाकली होती. त्यात आम्ही सगळे बालपणीचे सवंगडी. म्हणजेच काय तर आज नुसता धुमाकूळ होणार होता. मित्रांसोबत घालवलेले हेच सोनेरी क्षण आपल्या आयुष्यात एखाद्या सुखाच्या मेडिसिनसारखं काम करत असतात. म्हणून अशा ट्रिप कधीच चुकवू नका. आणि हां, तुम्हीसुद्धा मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला विला शोधत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी सूरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे उन्नाडगे. तर मित्रांनो, आपण आता चाललो आहे आपल्या मित्रांसोबत विलाला. म्हणजे मी लहानपणापासून ज्या मित्रांसोबत लहानाचे मोठे झालो आहे, आम्ही सगळे एकत्र खेळलो आहे, सगळे गेम्स वगैरे. एसिक नगरमध्ये मी राहायचो, तर समोर आहे आमचं एसिक नगर. तर तिकडची सगळी पोरं, आम्ही टोटल एक 14 जणं आहोत. तर 14 जणं आज चाललो आहे मुरबाडला. आजचा स्टे आपला तिकडेच असणार आहे आणि उद्या निघू. तर कुठे जातो आहे आम्ही, विला कोणता आहे, तिकडे काय काय ॲम्युनिटीज तुम्हाला मिळतील, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, धमाल येणार आहे. कारण आम्ही खूप टाईम नंतर चाललो आहे, जवळजवळ 2-1 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. तुला 5 वर्ष झाली. हां, सो हा आहे आमचा दुसरा होस्ट. हा पूर्ण आपल्याला कंटेंट देणार आहे. ओंकार नंतर पण ते नंतर जरा 2 घोट प्रेमाचे गेले ना, की प्रेमाचे घोट गेल्यानंतरला सगळं असं पण मी देतो. हां, असं पण काढत ना, मी याला बोललेलो ब्लॉग काढायला ना, तो वाला ब्लॉग. हां, तर हा आपला दुसरा होस्ट आहे, फालतू माणूस आहे. हां, मग आता हा काढणार आहे सगळे आपले आजचे व्हिडिओ. तो सुरू करते बिना किसी बकचोदी के. चला आजचा ब्लॉग चालू करूया. आणि आजचं आपला सगळं आपलं मॅनेजमेंट सांभाळलेलं आहे सागरने. सगळं आजचं मॅनेजमेंट वगैरे सांभाळलेलं आहे, सगळ्या पैशाचं, विलाचं अरेंजमेंट वगैरे जे काय आहे ते सागरने बघितलं आहे. सो हा आहे केतन, हा आहे सागर, हा आहे ललित, हा निनाद. ह्याचा पण मस्त मस्त व्हिडिओज बनवतो हा इंस्टाग्रामवर. तर ह्याच्या पण ह्याला पण फॉलो करा इंस्टाग्राम. हां, आणि हा आपला भाई जिम लवर. बॉडी दाखव ओमकार. हा, बॉडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. ओमकार निगुडकर उर्फ लिंबू. हा दीपक दादा. आणि हा सुमित. आणि बाकी सगळे अजून येतात आहे, अजून 3 जण बाकी आहेत. सो सगळे आल्यावरती निघू. हा अजून एक मेंबर आलेला आहे. वड्याला ठेवूया, वड्याला जाऊ दे, गाडीमध्ये येतो पाहिजे तर. माझी बाईक आहे, स्पेशल गेस्ट आपले 8 वाजते. काय 8 वाजले की नाही तुझे? काय 8 वाजता मेसेज केला होता सगळं. आणि काय बोल ना आता, मला दोन लय बडबड करत होता. चल अरे तू स्वतःच मेसेज केला होता. तर हे आहे एसिक नगर, जिकडे मी लहानाचा मोठा झालो आणि आम्ही सगळे मित्र. बोल. तर ही 4 व्हीलर आहे. या 4 व्हीलरमध्ये आम्ही जाणार आहे जी वॅगन सोल्जर. स्वतःची ठेवून घेतलं. चला मित्रांनो, आपला प्रवास आता सुरू होत आहे. माझ्यासोबत आहे नेगी, अभिषेक, इकडे आपले सोल्जर प्रवीण आणि इकडे तेजस. अभिषेक, तुझी गाडी पार्किंग मध्ये परत आज? हां, CNG साठी थांबलोय. पहिला CNG वरून घेतला की आपल्याला टेन्शन नाही. तर इकडे आता आम्ही JVPDला आहे. हा JVPDचा CNGचा पंप. तर भिवंडीच्या पुढे आता आम्ही इकडे थांबलो एका ठिकाणी नाश्ता करायला. नशीब ह्या लोकांना सगळ्यांना बघितलं, हे लोक बाईकने चालले होते. तर हा बघा ललित भाई, कुछ तो डोसा बिसा खा रे लगता है. इकडे आमची पोरं नाश्ता करतात आम्हाला सोडून. अरे लाज वाटते का तुम्हाला? लाज मेंढी. हा, गाडी दिसली, तू पण दिसला म्हणून थांबलो आम्ही लगेच. हेल्मेट टिका मेरे को नसीब, इसका हेल्मेट टिका. बाकीचे तिकडे काय खातात ते लोक? समोसा पाव. ठीक आहे. हा ब्लॉगर
हा ब्लॉगर हा सांगत पण नाही साले आरामखोर नाश्ता करतात एकटे एकटे हा सांगणार कोण एकटा एकटा खातो हा नाश्ता केला आणि काय डोसा खायला थांबलाय तू हा मग डोसा आणि मेदू वडा ठीक आहे ते बघ तिथे लावली आहे बघ समोर प्रवीण काय केलं तिकडे पोहे वाटतं गोवा टेस्ट करेल पोहे आहेत तिकडे इकडे मेदू वडे सगळे टेस्ट करून आले तर थोडं थोडं तिकडचं इकडचं मी कुठे पकडू हेल्मेट आता ब्लॉक करताना ब्रिज बन रहा है कसले झाले ऍटलिस्ट रीच चला वी हॅव रीच्ड टू अवर डेस्टिनेशन ये बैक साइड है विला का फ्रंट साइड आगे चली जाए चलो इधर गाड़ी उड़ा गाडी चला आपण आता पोचले आपल्या डेस्टिनेशनला ए अभिषेक हे घे ना बाळा चला तर आपण आले आपल्या विल्याला ज्याचं नाव आहे नेचर्स पॅराडाईज आणि हा आहे मुरबाडमध्ये सो हा फ्रंटल व्ह्यू इथून आपण एंट्री केली आणि आपण पोचलेला आहोत आणि हा पहिलाच स्विमिंग पूल हे बघा समोर नाव दिसतंय नेचर्स पॅराडाईज आणि पूल मस्त आहे मोठा आहे खूप पूल सो विलाचा टूर मी करवतो थोड्या वेळातच तुम्हाला पहिलं फ्रेश होतो सगळं सामान वगैरे लोड करूया ऑलरेडी आपला जो 14th मेंबर आहे 14वा मेंबर तो इकडे आलेला आहे चलो हा आपला हॉल कधी आला रे आताच आला काय किती रूम आहेत एवढे टोटल चला आता आपण बघूया अरे पाऊस आला रे जोरात बरं झालं आपण आलो आणि पाऊस आला बाकीचे कुठे आहेत वरती तर हा आहे कॉमन एरिया आणि इकडे पण एक रूम आहे इकडे पण रूम आहे ना इकडे रूम नाही आहे मग काय आहे इकडे अच्छा इथे बॅक साईड आहे मला वाटतं तर हा आपला कॉमन एरिया इकडे स्पीकर पण आहे स्पीकर है माइक है कराओके करेंगे अपन एकदम मस्त कराओके ये रे इधर बैट भी है क्रिकेट भी खेल सकते हैं ब्रो इधर अपन इकडे बघा मस्त एकदम वेगवेगळ्या दारूंचं प्रदर्शन घातलंय आणि इथून कॉमन एरियामधूनच आपल्याला पूलचा दिसतोय व्ह्यू मस्त चांगला इकडे हा किचन एरिया आहे सो इकडे कदाचित तुम्ही कुक पण करू शकता आपण नंतरला विचारू आणि हा इकडे आहे एक बेडरूम सो ही बेडरूमची साईज आहे हा बेडरूम आहे मला एक लाईट लावून दाखवतो हा बघा हा बेडरूम आहे आणि हा अजून एक इथे बघूया ना आता कोणते कोणते आहेत ते हा दुसरावाला बेडरूम आहे सेम त्याच साईजचे बेडरूम आहेत आणि इथून या बेडरूममधून तुम्हाला पूलचा मिळेल व्ह्यू इथून पूलचा व्ह्यू आहे आणि इकडे हा बॅक साईडचा व्ह्यू आहे सो हा झाला आपला दुसरा बेडरूम आणि मला वाटतं सगळ्यात बेस्ट हाच बेडरूम आहे हा आहे आपला तिसरा बेडरूम जिथून मस्त बाल्कनीचा व्ह्यू आहे बाल्कनी पण आहे हा झाला त्या रूममध्ये आहे अरे ह्या रूममध्ये अरे हे बघ ना इथे ही काय बॅग ठेवले सो इकडे झाले 3 बेडरूम आपले आणि 3 बेडरूम वरती आहेत ना इकडे कॉमन हा कॉमन आहे ना कॉमन वॉशरूम आहे ना इथे खाली आणि हा आहे वरती स्टेअर केस सोडून जायला वरती 3 आहेत लेट्स गो टू ऊपर हां ठीक आहे चालेल काय कट हा दुसरा एक कॉमन वॉशरूम आहे आणि ओ माय गॉड दिस इज प्लेइंग एरिया रिअली आणि हा मस्त प्लेइंग एरिया दिलेला आहे इकडे कॅरम पण दिलेला आहे खेळायला आणि इथून हा असा तुम्हाला व्ह्यू मिळेल सो
हा वरतून तुम्हाला पूल पण मिळेल आणि समोरचं दिसतंय तर थोडं मचान टाईप बनवलं आहे. सो तिकडे एकदम मस्त छान संध्याकाळी तुम्ही चिल करू शकता. सो वरतून मस्त व्ह्यू मिळाला आहे तुम्हाला बेडरूमचा. पाऊस आहे ना रे म्हणून. हा बघा, हा असा सगळा पूर्ण व्ह्यू आहे. मस्त पूलचा व्ह्यू आहे. इथे तुम्ही मस्त संध्याकाळी बसून आहे ना मस्त चिल करू शकता. किंवा समोर पण तिकडे जागा आहे, समोर पण मस्त जागा आहे, तिथे पण आपण जाऊच थोड्या वेळाने. आणि आपलं पावसाने स्वागत केलं आहे सध्या तरी. आणि पूल पण तुम्ही बघू शकता की पूल पण खूप मोठा आहे ना भेजा. पूल पण एकदम टोटल मस्त आहे. सो ह्याचं प्राइसिंग वगैरे तुम्हाला नंतरला खाली कॉन्टॅक्ट देतो मी. तर हा आपला प्लेइंग एरिया म्हणजे कॉमन एरिया दुसरा वरचा बोलू शकता. इकडे जे आहे ते इकडे अजून बेडरूम आहे. हे बॉडी बिल्डर, हे आपले बॉडी बिल्डर. तो इकडे एक आहे, इकडे वरचा दुसरा आहे. आणि हा छोटासा बाल्कनी टाईपमध्ये बनवला आहे. सो आपण हा झाला हा मेन रस्ता आहे. कल्याण मुरबाडचा जो रोड आहे त्या रोडवरती आहे. आणि पाऊस आणि मस्त जोरात हजेरी लावली आहे आपण. सो आपला हे झाले 5 आणि हा झाला 6वा. सो हा झाला 6वा. सो टोटल आपले इथे 6 BHK आणि ह्याला मस्त वॉशरूम आहे जो अटॅच्ड आहे. सो ह्याला वॉशरूम अटॅच्ड आहे आणि हा कॉमन आहे. सो हा असा आपला 6 BHK टोटल विला आहे. सो प्राइसिंग वगैरे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, लोकेशन पण देतो. विलाचं नाव आहे नेचर्स पॅराडाईज. आणि खरंच म्हणजे चारूबाजूला मस्त नेचर आहे. आणि इथे खूप म्हणजे तुमचा जरी 20-30 लोक असला ना तरी तुम्ही आरामात इथे ऑक्युपाय मस्त होऊ शकता. खाली 3 बेडरूम आहेत, वरती 3 बेडरूम आहेत, प्लस हा कॉमन एरिया, प्लेइंग एरिया, खाली पण आहे कॉमन एरिया. त्याच्यानंतर आपल्याकडे किचन आहे. सो सगळं होईल आरामात आपलं. हा चला आता काय नंतर आपल्याला एन्जॉयच करायचं आहे. ओमकार तोंड धुतोय का? तोंड धुतोय आता, जायचंच आहे ना पूलमध्ये. सो आहे आपला टेरेस. हा बघा, हा सगळा आजूबाजूचा परिसर. आणि मी आता आलो टेरेसवरती आणि इकडे खाली सगळा. सो छान आहे, मस्त आहे. नेचर्स पॅराडाईज मुरबाडमध्ये. सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. विकेंडचे वीकडेजचे किती आहेत ना ते ब्रॉशर आहे, त्या ब्रॉशरमध्ये सगळं त्यांनी मेन्शन केलं आहे. ऑरेल्स तुम्ही रेट जे आहेत ते फोन करून विचारू शकता. बाकी जे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मी पुढे देत राहील. आता आम्ही टोटल 14 लोक आहोत आणि 6 BHK आहे तर ऑलमोस्ट तुम्ही 25-30 लोकसुद्धा येऊ शकता आरामात. आणि विल्लाचं लोकेशन खूप छान आहे आणि रूम पण मस्त आहे, तुम्ही बघितले असणार. सो आता आपण खाली जाऊया, मस्त पूलमध्ये जरा एन्जॉय करूया. चला आपला जेवणाचा टाइम झालाय. टाकायला पाहिजे ना जरा. मेन्यू काय काय आहे आपल्याकडे. या माणसाची वार्ता होते. ह्या टी शर्ट नाही आहे, टी शर्ट नाही आहे. बॉडी बॉडी बघा, बॉडी बॉडी दाखव. बॉडी सगळ्यांना कुठे कोण आहे मुलगी? अरे हाय खूप आहेत, खूप आहेत. एक मुलगी आहे. मी काय बोलतो, हा बघ घ्यायला जेवायला नाही मिळेल. जेवलेला किरण हा काय हा टॅटू तो आपण पडलेला त्याचा आहे का? चिकन रस्सा आहे आणि ते सुका आहे. मी पडलेला नाही, चिकन सुका आहे. तो वाला सुका चिकन. जेवण एकदम छान आहे.
तोड छान आहे याच्या तोंडा बोलतात. चला तर आता सगळ्यांचं जेवण वगैरे झाले. मागे सगळे अजून पण जेवतात आहे. सो जेवण झाल्यावर पुन्हा एकदा आम्हाला पूलमध्ये जायचं आहे. सो हा आपला पूल आणि पूलचा 2 आहेत. इथे जास्त ह्या साईडला जो दिसतोय तो जास्त डीप आहे. इकडे जो समोर जो तुम्हाला पॅच दिसतोय तो डीप आहे 5-5.5 फूटपर्यंत. आणि इकडे जो कमी आहे तो दादा आहे तिकडे जास्त आहे डीप आणि इथे कमी आहे. सो असे 2 आहेत टाईप. आणि आता नीना उडी मारते. सो आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे. आता मस्त परत आता कसं थोडा वेळच पोहलं होतं. आता पोहण्याचा आनंद घेऊया मस्त. आणि रूम तर टूर विला टूर पूर्ण करून दिलेलाच आहे. हे बघा अजून पण आपली मंडळी जेवते तिकडे. हा जेवण झोपले लगेच. आळस आलाय. लांबलेट झाले. शपथ टीव्ही लावतात आता मॅच लावतात. 3:30ला मॅच चालू. मॅच बघूया थोडा वेळात. इकडे ड्रोन आहे आपला. सिराज बॉलिंग करतोय. चला आता मॅच. इकडे आपला ड्रोन चालू आहे. आपली पोरं खेळतात आहे. मेरा भी. आणि समोर तर तिकडे ड्रोन तुम्ही बघू शकता. आपली सगळी मंडळी आता इकडे खेळतात आहे मस्त फुटबॉल. इकडे आमचं नाही. माझा पाय लगेच दुखायला लागतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 10:30 झालेत आणि आमचा चेकआउटचा टाइम झालाय. रात्री ॲक्च्युली उशिरा झोपलो सगळे. सो रात्री जेवलो. जेवणामध्ये होती चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी होती. ठीकठाक होती. आणि त्याच्यानंतरला मग असंच थोडा वेळ टाईमपास केला. त्याच्यानंतर 2 वाजता तर झोपलो. 2 वाजता झोपून मग आत्ता उठलो आम्ही 9:30 वाजता. आणि आता 11चा चेकआउट झाला आहे. आणि तिकडे ओमकार पण आहे. ओमकारची मस्त लाल झाली आहे. सो आता निघायचा वेळ झाला आहे. आता पाऊस पण पडतोय. थोड्या वेळात निघू. 11चा आहे. सो जर इकडे आलात ना तर नक्की या विलाला स्टे करा. हां फक्त मी फूडच्या बाबतीत सांगेन की फूड ओके आहे. म्हणजे एकदम काय असं खास नाही आहे की तुम्हाला चांगलंच फारच आवडेल असं काही नाही. ओके आहे. म्हणजे खाऊ शकता. डिसेंट आहे. सो
हा फूडचा रिव्ह्यू होता. म्हणजे आता सकाळी पण आम्ही नाश्त्याला पोहे मागवलेले, उपमा मागवलेला. उपमा पण ठीकठाक होता. पोहे मी नाही खाल्ले, पोहे पण ठीक होते. बिर्याणी रात्रीची चांगली होती म्हणजे. आणि बाकी कालचं पण जेवण होतं, ठीकठाक होतं. सो इकडे जेवणामध्ये थोडं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. बाकी प्रॉपर्टी चांगली. हा 6 BHK विला आहे. जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्ही इकडे मस्त येऊ शकता. आणि स्विमिंग पूलची साईज पण तुम्ही बघू शकता, छान आहे मस्त. आणि आजूबाजूचा नेचरसुद्धा एकदम भारी आहे. तर चला मग आता निघूया. तर मित्रांनो, आम्ही विलावरून निघालो आणि आता आले आपटी डॅम, जो की आहे अंबरनाथच्या इकडे आहे. सो म्हटलं जाता जाता हा डॅम बघून जाऊया. तर अगोदरच आपली पब्लिक आलेली आहे इकडे डॅमवरती. कैसा लगा तेरे को डैम व्यू? एक सजेशन है हाँ क्या है वो? अरे हाँ, इथे कचरा बघा. इकडे कचरा. ऐसे डैम पे आएंगे ना तो कचरा नहीं करने का. बाप रे, किती कचरा आहे. आणि डॅम पण पूर्ण भरला एकदम. मस्त व्ह्यू आहे डॅमचा मागे. आणि बाजूला सगळी पूर्ण हिरवळ आहे टोटली. सो इकडून कधी पास होत असाल तर मग ह्या डॅमला तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. मस्त आहे. फक्त कचरा आहे खूप मधल्या मध्ये. तिकडे आता तुम्हाला दाखवलं तर फक्त तिकडे कचरा आहे. बाकी पानी का फ्लो बहुत ज़्यादा है इधर. देख के आओ. नहीं मेरी तो फटी रही है देख के. देखना है कैसा लग रहा है. हाँ वो तो है. चला ए बाबा, पाऊस येतोय. चला बोलायचं. आम्हाला ललित दादा बघा काहीतरी खात येतोय. ललित दादाला यायचं होतं 20 किलोमीटर ना 1 तास झाला रेंट, तरी पण नाही. ललित दादाला यायचं होतं. चणे मसाला चणे कुठे आणले. तर चला आता इथून डायरेक्ट आम्ही जाऊ घरी. तर हा ब्लॉग मी इथेच शेवट करतो, एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.